फ्रेश. आपण रेस्टॉरंट पेक्षाही यम्मी पिझ्झा घरीच बनवू शकतो. त्यासाठी लागणारं साहित्य स्क्रीनवर दाखवले आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याचप्रमाणे कट करून घेऊ. माझ्यासारखे लहान मुलं आणि टोमॅटो व इतर व्हेजिटेबल खात नाही म्हणून भरपूर असे व्हेजिटेबल बारीक कट करून घेऊ. कट करून टाकू शकतो. टोमॅटो त्याचप्रमाणे कट करून घेऊ. कॅप्सिकम त्याचप्रमाणे कट करून घेऊ. तुम्हाला वाटत असेल तर बीटरूट कट करून करून टाकू शकता. पॅन गरम करायला ठेवून देऊ. पॅन गरम करायला ठेवू. पिझ्झा बेस घेऊ. त्यावर टोमॅटो केचप 2 स्पून, पिझ्झा सॉस 1 स्पून, मेयोनेज 1 स्पून, रेड चिली सॉस 1 स्पून, शेजवान चटणी 1 स्पून टाकून सगळं एकजीव करून घेऊ आणि छान पूर्ण पिझ्झा बेसवर पसरवू. त्यावर बारीक चिरलेले कांदे छान पसरवून टाकू. बारीक चिरलेले टाकू. टोमॅटो रसवून टाकू. शिमला कॅप्सिकम हे रसवून टाकू. त्यावर चीज किसून टाकू. ते कट केलेले कांदे टोमॅटो छान लांब अंतरावर सजवू. खायलाही छान वाटेल आणि बघायलाही छान वाटेल. वरून चीज किसून टाकू. त्यावर ऑरगॅनो छान पसरून टाकू. चिली फ्लेक्स तेही पसरून टाकू. पॅन गरम झाली की थोडेसे बटर लावू. त्यावर पिझ्झा बेस ठेवू आणि किंचित थोडेसे पाणी शिंपडू आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं तापवून घेऊ. चीज मेल्ट झाले की पिझ्झा रेडी. पिझ्झा काढून त्यावर ऑरगॅनो चिली फ्लेक्स टाकून सर्व करू. तुम्हीही ट्राय करा. तुमच्या मुलांनाही आवडेल. मोठ्यांनाही आवडेल. नक्की ट्राय करा. कसं झालंय कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.